निशा, कुणालनी आत्महत्या केली नाही, मी ती त्याला करायला भाग पडली. उगीच काहीतरी बडबडू नकोस. कुणाल हा माझ्या सूड सत्रातला पहिला बळी. अगदी त्याच तंत्र वापरून घेतलेला. तसंच फोटो चिटिंग आणि तशीच खोटी पत्र. फक्त ती यावेळी मी तयार केली होती. त्याच्या कल्पनेतल्या प्रतिष्ठेच्या त्या उच्च पदावर पोचवून मगच मला त्याला जगासमोर उघडा पडायचा होता. पण कुणालची आत्महत्या टळली असती तर फार बरं झालं असतं. विचार, उगाच खोटी सहानुभूती दाखवू नकोस दीप्ती. अगं, माझ्या गरीब बिचाऱ्या आईचाही मृत्यू टळला असता तर फार बरं झालं असतं. पण या माणसाने तिच्यावर तो लादला, माझे दिंडवडे काढून. मला त्याच्या मृत्यूचं वाईट वाटतं ते एवढ्यासाठीच की त्याचे ढिंडवडे मात्र फार लवकर संपले. मग कंचे पसंत पडले. राहू दे अण्णा, मला एवढ्यात नाही लग्न करायचं. म्हणजे नाही करायचं म्हणजे? हे बघ, लवकरात लवकर लक्ष्मी घरात येऊ दे, पाळणा हलू दे बाबा. बघू बघू म्हणजे मग कवा करणार लगीन? म्हातारा झाल्यावर की काय? हा पसंत केली काय एखादी मुलगी? केली काय? हे बघा, आपण तिला लगेच पास करणार, बिनगोर राहा. पर पहिलं मला तिचं तोंड बघू दे बाबा. आता कोण निघाला? मी जरा मित्राकडे जाऊन येतो. आपली मारुती कार घेऊन जाता. न्या मारुती न्या, सीता न्या, राम लक्ष्मण न्या. आमची संधी लंकाच घेऊन जा. तुमचीच आहे ना ती. कधी या पोराला लग्नाची अक्कल यायची देव जाणे. नको महेश, अविचार करू नकोस. मी एक घटस्फोटिता, एक विधवा, शिवाय बदनाम. नाही, मी काही एक ऐकणार नाही. मला तू हवीस. तरी सुद्धा तू विचार कर. हे बघ, माझ्याबद्दल सगळं काही मी तुला सांगितलंय, पण तरीही लोक तुला तुझ्या विरुद्ध बोलणाऱ्यांची जीभ सुटून हातात ठेवेन मी. मग तू कुणीही असो, मला तू हवेस. प्लीज महेश, आपण दोघं एकमेकांचे मित्रच म्हणून राहूया ना. नाही, मला तू तुझ्या सर्वस्वाने हवेस, माझी एकट्याचीच. मला तुझ्याशी लग्न करायचं निशा. महेश, एक कावा बी होणार नाही. ए भावाने, पहिलं सांगतो, माझ्या पोराचा नाद सोड. नाही, मला संशय होताच, पण एवढी लांबची उडी मारशील असं वाटलं नव्हतं कधी. चले आलायचं बघ. लग्नाची गोष्ट सोड, पर त्याला भेटलं जरी मला कळलं ना, तर या झुमऱ्या अन्नाची गाठ एवढं लक्षात ठेव. लय महागात पडल बाई, लय महागात पडल. ध्यानात ठेव. हा, निशा, निशा, काय झालं? तुमच्या तीर्थरूपाचा फोन होता. अण्णांचा? त्यानं बहुतेक आपल्या लग्नाचा बेत कळलाय. पण मी तरी अजून सांगितलेलं नाहीये त्यांना. काय म्हणत काय होते? म्हणत होते, भडीमार करत होते, भडीमार. नाही नाही, ते शिव्यांचा. नको नको, ते घाणेरडे आरोप करत होते माझ्यावर, आणि माझ्या सकट माझ्या माहेरच्या कुळाचा उद्धार करत होते. मला सांग महेश, मी तुला मोहात पाडलंय? मी तुला नादी लावलंय? मी एकदा तरी स्वतः तुझ्याकडे लग्नाचा विषय काढलाय का? अगं, असं कोण म्हणत होतं अण्णा? हे बघ, तू काळजी करू नकोस, मी समजावेन त्यांना. मी नको नको, मला हे लग्नच नको. निशा, आणि ही तुझी अंगठी घेऊन टाक, आणि उद्यापासून इथे येत जाऊ नकोस, मला भेटू पण नकोस. निशा, अगं असं काय करतेस? मी असं करावं असं तुमच्या तीर्थरूपाचा हुकूमच आहे. मी गरीब बापडी विधवा, मी त्यांना काय विरोध करणार? मला त्यांची भीती वाटते रे.
मला त्याची खरंच भीती वाटते. तू काही काळजी करू नकोस, मी समजावतो त्यांना. बाप आहे मी तुझा वैरी नव. एवढं तरी समजायला हवं तुम्हाला. लहान नाही आता तुम्ही. आम्ही जे करतो ना तुमच्या हितासाठी करतो. कोणतं हित साधलं तुम्ही? कोणतं हित साधलं? आम्ही ज्या गोष्टी करतो ना त्या तुमच्यासाठी करतो. त्या बाईच्या बॉटल अंगठी घालताना निदान तिनं केल्या लग्नाचा तर हिशोब करायचं तुम्ही. 2-2 लग्न केली बाई आहे ती. मला फरक पडत नाही त्याचा. आम्हाला पडतो ना, आम्हाला पडतो. आमच्या घराण्याच्या आबरूचा सवाल आहे. मी घराण्याच्या आबरूवर अवलंबून नाही, आणि मी कसं जगायचं ना ते मी स्वतः ठरवेन. मी हे मी करणं बरं नवं. अरे अशी काय मोहिनी घातली त्या बाईनं तुझ्यावर. पहिल्यानं तिला टाकली, दुसऱ्यानं तिच्या बाई आत्महत्या केली. तर तिचा का दोष? पहिल्याशी तिचं पटलं नसेल आणि दुसऱ्याने आत्महत्या का केली हे तुम्हाला सुद्धा माहिती. अरे आम्हाला समज माहितीये म्हणून जीव तुटतोय आमचा. हे बघ माझा ऐक, माझा ऐक. एवढं एक हट्ट माग सोड, बाकी तू काही माग, हा तुझा बाप माग हटणार नाही. अण्णा एकतर मी मागत नाही, आणि मागितलं ना तर मागे हटत नाही. काय झालं? हट. नाही बोलणं झालं या विषयावर. शेवटचं सांगतोय, ती बाई या घरात सून म्हणून येणार नाही. मग आम्ही पण या घरात इथून पुढे तुम्हाला दिसणार नाही, कळलं? भाईशा, अशी डोसक्यात राग घालून घेऊ नका. तुम्हाला शिकवू नकोस बाप. मला कळतं कसं वागायचं आणि कसं नाही ते, कळलं? भाईश्राव, माहेश्राव माझं आहे का बाई? मी का माहेश्राव? अहो माहेश्राव, अहो माहेश्राव माझं आहे का? थांबा माहेश्राव, 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 अहो माहेश्राव चला दार उघडा. अहो माझं आहे का? अशी डोसक्यात राग घालून घेऊ नका. माहेश्राव, अहो माहेश्राव दार उघडा. चला दार उघडा बघू. पाव दार उघडा माहेश्राव. अण्णा, अहो अण्णा, अण्णासाहेब, अहो अण्णासाहेब, अहो पोराने स्वतःला कोंडून घेतलं. जीवाचं बरं वाईट केलं तर, अहो गळफात लावून घेतला तर. नाही 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 नाही, असं होणार नाही. माझ्या पोराला मी असं करू देणार नाही. महेशा, महेशा लेकरा, आम्ही आलोय. आम्हाला तुझ्याशी बोलायचंय. दार उघड. तू ऐकतोयस ना? नाही महेशा, दार उघड नाही तर दार फोडीन मी. दार फोडतोय मी. तुम्ही घुसाल दार फोडा. तुम्ही आत घुसलात ना तर मी खिडकीतनं खाली उडी राहीन. आता अहो खरोखर जीव दिला खिडकीतनं तर. महेशा, महेशा तू म्हणतो ते मान्य बाबा. हे बघ, तू म्हणशील तिच्या बरोबर लगीन लावून द्यायला तयार आहे मी. हे काय आहे झुमरे अण्णा? समजून उमजून कशाला येड पांगरते बाई. तुझ्या अट्टाबाई इथं आलो माझ्या पोरासाठी मागणी घालायला. अहो काय हे झुमरे अण्णा, तुम्ही अगदी इरेला पडून मला आपली रखेली बनवू पाहत होता, आणि आज चक्क सून म्हणून. वा वा वा, काय हा नात्यांचा गुंता. ए बाई, आधी चालते बा माझ्या घरातून. लाज नाही वाटत? एक तर भीक मागायला आला आहात आणि वर आवाज चढवता. काय करू ग, पोरानं कोंडीत पकडलं नव. मग त्यालाच जाऊन जाब विचारायचा. मी तुम्हाला आमंत्रण पाठवलं नव्हतं, आणि तुमच्या पोराला सुद्धा. चुकलंय म्हणलं ना मी, चुकलंय म्हणलं ना. हे बघ, आता मागचं काय डोक्यात ठेवू नको. माझ्या पोराच्या मागणीला वय म्हण आणि गुमान घरी नांदाई ये. कशाला? मला छळून मारायला? कशाला फाटे फोडते आता? कशाला बोलतेस ते मला विचारांतीस? कारण माझा तुमच्यावर विश्वास नाही. तुझं म्हणणं तरी काय बाई? माझं म्हणणं काय असणार? मी कोण? एक सामान्य बाई. झुमरे, तुम्ही ठरवलात म्हणूनच माझ्या नवऱ्यानं मला घटस्फोट दिला. तुम्ही ठरवलात म्हणूनच माझं कुणालशी लग्न झालं, आणि आता तुम्हीच ठरवताय की मी तुमच्या मुलाशी लग्न करावं. सगळं तर तुम्हीच म्हणताय, मी काय म्हणणार? हे बघ पोरे, आजपर्यंत या झुमरे अण्णानं कुणासमोर मान झुकवली नाही, पण माझ्या पोरासाठी तुझ्या दारात आलोय बघ. नाही म्हणू नकोस. तुझी जी काय मागणी असेल मला सांग, पुरे करेल. माझ्या पोरा शपथ. नक्की? अरे झुमरे अण्णाचा शब्द आहे.
ठीक आहे, माझं काही मागणं नाही. फक्त एक विनंती आहे, माझं हे लग्न समाजातल्या प्रतिष्ठितांच्या साक्षीनं व्हावं. मला समाजात पुन्हा उजळ माथ्यानं फिरण्याची संधी लाभावी. बस एवढंच. अरे झुमऱ्या अन्नाच्या पोराचं लगीन आहे, ते त्याच तोला मोलाचं होणार बघ. ए पोरे, घे ही अंगठी, घे घे घे. नाही झुमरे अण्णा, अंगठी होणारा नवरा देत असतो, सासरा नाही. ठीक आहे ठीक आहे. अरे मोरच्या आठवड्यात साखरपुड्याचा बारा जोडून लावतो बघ. आज आमच्या आयुष्यातला मोठा आनंदाचा दिवस आहे. या आनंदाच्या क्षणी या आनंदाला उधाण यावं म्हणून आपल्या सगळ्यांना मी इथं हजर राहण्याची विनंती केलेली आहे. मला सांगायला मोठा आनंद होतोय की निशासाठी आमच्या घरात रखेल म्हणून येणार आहे. काय? अंगवस्त्र रखेल, ठेवलेली बाई. निशा काय बोलतेस तू हे? सोड मला. हा हलकट नीच माणूस लग्न आपल्या मुलाचं करणार आणि शेज मात्र स्वतःचे सजवणार. निशा, बेशरम, हलकट, भर लोकात एका बाईच्या अंगावर हात टाकतोस. डोकं फिरलायचं, येड लागलंय ना. वेड लागलाय तुला. नंबर 1 चा नालायक आणि स्त्री लपट माणूस आहे हा. खोटं बोलते, खोटं बोलते. खोटं आहे? मी खोटं बोलते? दीप्ती, हा पुरावा, हा पुरावा तुम्हाला बघायचाय? पुरावा बघायचाय? घ्या, बघा. वासनेनं बकबकलेले पशुचे हे काय बघा. बघा सगळेजण. दे इकडे. बघ, आपल्या बापाचे हे प्रताप बघ. अरे का बसा? खोटं आहे समजा. साहेब, साहेब हे खोटं आहे. माझं नीट ऐकून घ्या साहेब. खानदानी आणि प्रतिष्ठित म्हणून समाजात मिरवता तुम्ही आणि हे असलेच आहे करता तुम्ही. हा तमाशा पाहायला आम्हाला बोलवलं तुम्ही? शरम नाही वाटत? साहेब माझा ऐका, हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला. अरे कसली विनंती करता? कॉलेजचे ट्रस्टी म्हणून कसला रुबाब करत होता आणि असलं हलकटपणा करता? साहेब, ट्रस्टी साहेब, झाली एवढी शोभा पुरे झाली. चला साहेब, या बाईनं मला बदनाम करण्यासाठी कुमार रचलंय सगळं. बहिणी बहिणी तुम्ही तर ऐकून घ्या. दादा दादा थांबा, तुम्ही ऐकून घ्या. थांबा थांबा, ऐकून घ्या माझं. भाऊसाहेब भाऊसाहेब, या बाईनं मला बदनाम करण्यासाठी खोटं बोलते बाई. साहेब साहेब बाई, मी हात जोडून ऐका माझं भाऊसाहेब. दादा ताई ताई, भाऊसाहेब मला बदनाम करण्यासाठी बाईनी. अरे मी आता मला ऐकून घ्या. वहिनी मला ऐकून घ्या. तुम्ही दादा ऐकून घ्या माझं. आणि मी खोटं आहे, हे खोटं आहे, खोटं आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे, खोटं आहे. साहेब माझं ऐकून घ्या. हे कर नाही, मी 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 काही केलं नाही. या बाईने मला बदनाम करण्याची साहेब. मी काही केलं नाही साहेब. अरे बापलास रे तू, माझा बापलास. अरे लाज वाटते रे तुला, बाप म्हणायची लाज वाटते मला. अरे जनावर वाचलेले बकबकलेला. अरे बापलास रे तू, वेडा माणूस आहेस तू, वेडा माणूस आहेस तू. अरे बघ, नीट बघ. हीच ती साडी मला वश करण्यासाठी तू दिली. हो, आज नेसले मी फक्त तुझ्यासाठी. घे घे, ओढ, घे, ओढ, ओढ.
तुझं वेळ पुरा कर. पुरा कर. माझ्या आयुष्याची राख करणारं तुझं स्वप्न पुरा कर. ओढ. नीच, हलकट, पशु. महेश, मला तुझी फसवणूक करायची नव्हती. माझे हिशोब चुकते करायचे होते. या लढाईत अनेकांचे बळी गेले. मला ते घ्यावे लागले न्याय मिळवण्यासाठी. एखादा वार तुला पण लागला असेल. मला माफ कर. आय एम सॉरी. आज आईचा 8वा पुण्यस्मृती दिन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी शपथ घेते. पुरुष प्रधान संस्कृतीच्या विकृतांनी विटंबित केलेल्या अबलांना मी आधार देईन. त्यांचं आयुष्य नव्याने फुलवणारा हा संजीवनी यज्ञ अखंड चालू ठेवी.